अरे ते येणार सगळं, तुम्ही ऍक्शन करताना सगळे दिसणार तिथं. सगळा पैसा खाल्ला नाही या लोकांनी. पूर्ण उंच होतं, आज काय कंडिशन झाली ती बघा. पूर्ण क्रॅक पडला, एक सगळं खाली जाणार आहे या अर्ध्या ब्रिजचं. इथं पण खड्डा पडला पूर्णपणे, लेवल मी गेले. तडा गेला हा, पूर्णपणे तडा गेलेली आहे. पूर्ण हलवून पण पडेल गल्डर. हे पूर्ण ब्रिजच पूर्ण तोडावं लागेल आणि पूर्ण लेवल जमिनीच्या लेवलनीच रस्ता. यांची लायकी नाही, यांच्याकडे क्वालिटी नाही. ह्याच्याच जसं चिपळूणच्या बाबतीत रिपोर्टिंग केलं आणि तोडायला लावलं तसं हे पूर्णपणे 100% तोडावं लागेल. आणि तिथं त्यांचे लाड अधिकाऱ्यांचे, ठेकेदाराचे लाड झाले, गुन्हे दाखल करावे लागतील. गुन्हे, कारण हा कोकणच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं येणं जाणारं देशाचं या पब्लिकवरती हे जीवाशी खेळतायत. त्याच्यामुळे यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कधी रात्री किती वेळात झाला आहे, मोठ्या प्रमाणात कधी झाला? ते 10:30-11च्या नंतर जोरजोरात चालू झालं आणि अजून खचायला लागलं. नंतर मग तो बंद केला. काय मागणी काय? ह्यातच लवकरात लवकर हा पूर्ण तोडावा, जसा होता तसा रस्ता करावा. कारण ह्याच्यातून अपघात होण्याची शक्यता आहे. इथं खाली शाळेची मुलं, कॉलेजची मुलं उभे असतात. उपवांची घटना घडली की वारंवार परत इथे त्यांना घडवायचं असा आमचा पूर्ण आरोप आहे त्यांच्यावर. त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्यावर काय तर दुरुस्ती करावी की हे तोडून पूर्ण खचला हो. पिलर खालपासूनच सगळं गेलेलं आहे खाली. त्याच्यामुळे त्यांना तोडल्याशिवाय कितीही काही केले डागडुगी, तोडल्याशिवाय पर्याय नाही. आणि अपघात होऊन नंतर मोठ्या अपघात होऊन मृत्यूला इकडं हाहाकार माजण्यापेक्षा आताच त्यांनी तोडून एक रस्ता व्यवस्थितरित्या रस्ता एक साईड तयार करायचा, दुसरा तोडून घ्यायचा. दुसरा पर्याय नाही.